प्रत्येकाचे कॅमेरे वगैरे त्यामुळे ठीक आहे. आपण काय लावलं आता 100 ISO लावलाय, 8 ॲपरेचर लावला, ओके 100 हे लावलंय. आपण फोटो काढू, ओके. आता कसं आहे, जेव्हा आपला पहिला फोटो कळतो, आता आपण काही नवीनच आहे, मी पण नवीन असं समजा, ओके. नाही म्हणायचं राव सर तुमच्या कसं काय, तर नवीन आहे त्या हिशोबाने आपण काय करूया, पहिले 8 वर आणि 100 वर काढून बघू, ओके. हां असं ऍक्च्युली हा जर फ्लॅश वापरला ना तो डायरेक्ट जाणार आहे, त्यामुळे बिटवीन वापरायचा नाही आपल्याला. नाही लागलेली बल्ब लावला नाही याला पण बल्ब असतो, ते वेगळं आहे, ते ऍक्च्युली ते पण लावू शकतो आपण, जेणेकरून ब्लँक असं असतं, तो जो प्रकाश आहे ना इथंच पडणार. आता याचा प्रकाश सगळीकडे पडणार, एवढं सगळं कॅप्चर करणार या छत्रीमध्ये. आणि तो फक्त सॉफ्ट बॉक्स जो असतो ना त्याला सॉफ्ट बॉक्स म्हणतात, ब्लॅक साईडने असतो आणि फक्त एवढंच व्हाईट असतं, त्यामुळे तो लाईट एवढंच जागेत पडणार. तर आपण सॉफ्ट बॉक्स लावली त्यामुळे तो एवढं कव्हर करणार आहे आपला. एक क्वेश्चन आता ही छत्री इथं आहे, छत्री मोठमोठ्या वेगवेगळ्या छत्री असतात, या छत्रीमध्ये एक फरक आहे, चौकोन शेडमध्ये असतात. हा चौकोनी किती सांग सॉफ्ट बॉक्स म्हणतात त्याला, म्हणजे ब्लॅक असते इथं आणि फक्त समोर व्हाईट आपल्या इथं आहे, आतमध्ये आहे, पण ते लावलं नाही आपण आणि त्याला वेळ जाईल सगळं लावायचं. काय नाही फक्त इफेक्ट काय बघ त्यातनं काय होईल म्हणजे नाही त्यातनं काय होतं, जेवढी लाईट पाहिजे तेवढीच समोरच पडणार, इकडं पडणार आहे का, हे जर कसं येईल म्हणजे इकडं पण पडणार आहे, रिफ्लेक्ट होणार आहे, बरोबर आहे का नाही. आपला वेळ वाचवा म्हणून मी ते लावलं नाही, ते पण ते लावू शकतो. ऍक्च्युली स्टुडिओ लाईटला तेच बरोबर आहे का, तेच असतं. आपल्याला तेवढा वेळ नाहीये लावा ठेवा मध्ये काय सगळं फिटिंग करावं लागतं, ते लावलं जेव्हा तुम्ही हे करता ना स्टुडिओ उघडता तर तेव्हा सॉफ्ट बॉक्स दोन मिनिटं. तर ऍक्च्युली स्टुडिओ जेव्हा चालू करताना ते सॉफ्ट बॉक्स असतात, कंपल्सरी सॉफ्ट बॉक्स लावायचे. त्यामुळे का जो समोर जेवढं पाहिजे प्रकाश तेवढंच प्रकाश पडणार, आजूबाजूला पडणार नाही, ते कारण ब्लॅक असतं त्यामुळे. आता हे सगळीकडं लाईट होणार. आता मला ग्रुप जर काढायचं असलं तर मी वापरलं आणि त्याआधीच वापरतो आपण ही ग्रुपसाठी समजा ग्रुपमध्ये स्टुडिओमध्ये फक्त सॉफ्ट बॉक्स लावायचे तेवढंच प्रकाश पडणार, तुला एकटाच फोटो काढायचा. पण जेव्हा ग्रुप वगैरे काढतो तर तो आणि मॉडेलिंग शूट करायचं म्हणलं नाही हा नाही ऍक्च्युली कसं मॉडेलिंग म्हणजे एकच मॉडेल ना, पण ते सॉफ्ट बॉक्स लावतो आणि तेवढंच पडणार ना तुमचा. ग्रुप कधी तयार होतो 3 नंतर नाहीतर ग्रुप असला दोघांचा बरोबर ना. तर तेव्हा ते आपण सॉफ्ट बॉक्सचा पण वापर करू शकतो, पण तेवढा प्रकाश पडत नाही. एकाचा फोटो काढायचा आता आपण पासपोर्ट फोटो काढतो. पासपोर्ट जेव्हा फोटो काढतोय त्याला एकतर सरळ बसवणं गरजेचं आहे. आणि आता सर कालच सांगितलं की असं नाही बघायचं, असं नाही बघायचं, असं नाही. आता लेडीज आहे तर तुम्ही काय करू शकतच नाही, बरोबर ना. तर लांबनच सांगावं लागेल तुम्हाला पहिले. जेंट्स जर असेल तर, किंवा आता आपल्या एकदम जवळचे वगैरे तर आपण हात लावू शकतो. तर हात लावताना आपण ना कसं लावायचं, सॉफ्ट टच. नाही तुम्ही असं लगेच एडिंग नाही, मेकअप खराब होईल त्यांचा. ओके, तर ना शक्यतो काय करताना आपण सरळ असं करतो. ओके, आपण तेव्हा त्या संग संभाषण थोडं पाहिजे. ओके, म्हणजे जेंट्स जर असेल तर, लेडीज असेल तर, किंवा आपल्याला काहीच वाटलं कम्फर्टेबल अनकम्फर्टेबल वाटतं मग लांबनं सांगू शकतो खाली
खाली वगैरे समोर वगैरे हे असं तसं मग त्या लक्षात येत नाही, तो जर अजून कन्फ्युज होतो काहीतरी. बरोबर आहे का नाही? हे अनुभव भरपूर होतात, कॉन्शियस होतो. तर त्याच्यामुळे मग कसे वाटले बाबा हा ओके आपला माणूस आहे, तर त्याला ओके ओके डन. इकडे बघा स्माइल समोर पनीर चीज हा हे सगळ्या गोष्टी मला आता ऍक्च्युली दुसरी गोष्ट मी असं पण म्हणलो होतो, बरोबर आहे का नाही? आता कोणाला सवय असतील म्हणजे बरोबर त्या सेंटरला येऊ शकतो तो, बरोबर आहे? दोन्ही मग खाली आपण 100 बॅटरीचा चार्ज का बघ ना कसं असतं फ्लॅश गन पण ना काही याला कनेक्ट होत नाही. आता हा कुठला कॅमेरा आहे? फ्लॅश कुठला आहे हे लक्षात ठेवा. मी पण बघितलं नाही. हा निकॉनचा फ्लॅश आहे आणि एक कॅमेरा कुठला आहे? मग ते अटॅच होत नाही. त्याचं आणि याचं आहे ना पॉइंट्स वेगळे असतात. मग सांगितलंय हा मस्त, पण ना हे पॉइंट्स मॅच होत नाही म्हणून लाईट पडला नाही. वेगवेगळे ब्रँड पण काम नाही वरचं शूज आहे हे सेम असतं, पण आतले पॉइंट्स ना एकाचे वेगळे असतात. कनेक्ट होत नाही. नाही खराब होतच नाही. तुम्ही जर खराब कुठली गोष्ट आपण असं मिसमॅच करू शकतो. नाही तसं होत नाही. आता काय तू सारखं लावलं नाही, तुला लक्ष आलं की किती वेळा नाही मागाचा प्रश्न ऐका हा ऍक्च्युली यांचा पण प्रश्न आणि मग यांचा हे प्रश्न आपण काय केला मग हे फ्लॅश लावला तर तो काय केला रिफ्लेक्ट केला. हा याला अटॅच फ्लॅश आहे, बरोबर ना? तर अटॅच फ्लॅश आपण जर काढला फोटो तर ना वन साइड काय होणार आहे? शॅडो होणार आहे. पहिला आहे तोच कॅमेरा केलाय फ्लॅश नव्हता पडत सर. हे काय केलं काका आठवड टाकला आपण ओपन केलं जे सेटिंग असते ना पटकन येते नाही जे आपलं हँडल असतं ना हँडिंग हे बटन आहे ना ब्लॅक बटन दाबलं
एक मिनिट, हे बटन दाबलं टेम्परेचर सेटिंग करून द्या फक्त बाकी मग